या व्हिडिओमध्ये मी विटामिन D3 बद्दल खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर सोबतही हा व्हिडिओ शेअर करा. विटामिन D3 हे आपल्या बोन हेल्थसाठी, आपल्या मसलसाठी, इम्युनिटीसाठी, हॉर्मोनसाठी अशा बऱ्याच फंक्शनसाठी गरजेचं असतं. विटामिन D3 ची कमतरता किंवा विटामिन D3 ची डेफिशियन्सी ही सर्वाधिक कॉमन आहे. ऑलमोस्ट सर्वांनाच विटामिन D3 ची कमतरता असते. त्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे आपण रेग्युलरली सूर्यप्रकाश घेत नाही. कारण विटामिन D3 चा मेन सोर्स आहे, तिथून आपल्याला विटामिन D3 मिळतं, ते म्हणजे सूर्यप्रकाश किंवा सनलाईट. आपण मोस्टली सूर्यप्रकाशात किंवा सनलाईट मध्ये जात नाही, त्यामुळे आपल्याला विटामिन D3 ची कमतरता असते. त्यासोबतच अन्नामध्ये जे काही विटामिन D असतं ते खूप कमी प्रमाणात असतं आणि जेही अवेलेबल आहे ते म्हणजे एग किंवा काही फिश आहेत ह्यामध्ये अवेलेबल असतं आणि जे आपण रेग्युलरली खात, म्हणूनच विटामिन D3 ची कमतरता ही खूप कॉमन आहे. त्यानंतर विटामिन D चे जेव्हाही तुम्ही सप्लिमेंट घेतात ते नेहमी मॅग्नेशियम आणि विटामिन K2 सोबतच घेतले पाहिजेत. त्याचं कारण हे आहे की मॅग्नेशियम हे विटामिन D च्या ऍक्टिव्हेशनसाठी गरजेचं असतं. जर तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता असेल तर विटामिन D ऍक्टिव्हेट होणार नाही आणि त्याचा तुम्हाला फायदाही काही होणार नाही. आणि विटामिन K2 हेही विटामिन D च्या सोबत का घेतलं पाहिजे, त्याचं कारण हे आहे की विटामिन D काय करतं, अन्नातलं जे कॅल्शियम आहे जे पोटामध्ये गेलेलं असतं ते ब्लड पर्यंत आणतं आणि ब्लड मधून जे कॅल्शियम बोन्स पर्यंत घेऊन जाण्याचं काम विटामिन K2 करत असतं. त्यामुळे कॅल्शियमच्या अब्झॉर्प्शनसाठी विटामिन D सोबत विटामिन K2 ची ही गरज आहे. नंतर विटामिन D हे फॅट सोल्युबल विटामिन आहे, म्हणूनच जेव्हाही तुम्ही विटामिन D चे सप्लिमेंट घेता ते अन्नासोबत घेतले पाहिजेत. स्पेशली हेल्दी फॅट्स म्हणजे तुम्ही तूप घेऊ शकता किंवा चांगले फॅट्स घेऊ शकता जेव्हाही तुम्हाला विटामिन D चे सप्लिमेंट्स रेकमेंड केले जातात. विटामिन D हे सकाळी ब्रेकफास्ट नंतर घेतलं पाहिजे, कारण जर तुम्ही विटामिन D चे सप्लिमेंट रात्री घेतले तर मेलॅटोनिन हा एक स्लीप हॉर्मोन आहे, तो डिस्टर्ब होऊ शकतो आणि तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणूनच विटामिन D चे सप्लिमेंट हे सकाळी आणि स्पेशली खाल्ल्यानंतरच घेतले गेले पाहिजेत.